नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण गर्भिणी म्हणजे प्रेग्नंट महिलेमध्ये बाळाचे वजन उत्तम राहावे म्हणून काय सेवन करावे याविषयी बघणार आहोत। गर्भावस्थेमध्ये गर्भिणीचा आहार आणि मानसिक स्थिती योग्य असेल तर निश्चितच गर्भाचे वजन योग्य पद्धतीने वाढत असते। परंतु आहार, आरोग्याची अन्य स्थिती आणि मानसिक स्थिती व्यवस्थित नसेल तर गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो। म्हणून मानसिक स्थिती सुद्धा योग्य राहणं महत्त्वाचं आहे। अनेक वेळेला गर्भपात किंवा कमी वजन असणारे बाळ जन्माला येत असतात। गर्भावस्था आहे असे कळल्यापासून आहारात योग्य तो बदल करणं आवश्यक आहे। आहारामध्ये शक्यतो सात्विक आहार असला पाहिजे। आहारामध्ये दूध, शुद्ध गाईचं तूप, लोणी यांचा वापर करायला हवा। आहाराच्या अर्धा तास अगोदर गोड मोसंबी, गोड संत्री, चिकू, ताजी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी सेवन करणं अत्यंत उपयुक्त असतं। तसेच शहाळ्याचं पाणी योग्य प्रमाणात सेवन करावं। सोबत शहाळ्याची मलई सेवन करावी। सकाळी आणि दुपारी देशी गाईचे दूध असल्यास उत्तम, किंवा आहारातच दूध भात, दुधाची खीर, लोणी भात, भाकर दूध, भाकर तूप किंवा भाकर लोणी असा आठवड्यातून 2 ते 3 वेळेला आहार असावा। असा आहार सकाळी न्याहारीच्या स्वरूपामध्ये केल्यास उत्तम। सकाळी किंवा दुपारी दूध सेवन करत असताना अनेकांना त्याचा वास आवडत नाही किंवा दूधच आवडत नसते। अशा वेळी चॉकलेट फ्लेवर, रोज फ्लेवर असणारी शतावरी कल्प बाजारात उपलब्ध असतात किंवा वैद्यांकडे उपलब्ध असतात। त्याचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा। बाळाचं वजन योग्य राहण्यासाठी शहाळ्यातील मलई, खोबरे सेवन करणं उत्तम असतं। त्यामुळे गर्भावस्थेतील बाळाचे वजन योग्य पद्धतीने वाढते। अक्रोड, बदाम, अंजीर यांचा देखील वापर गर्भावस्थेमध्ये केल्यास बाळाच्या वजनासोबत बुद्धीचे वजन देखील वाढते, म्हणजेच बुद्धी वाढण्यासाठी हे उत्तम असते। बाळाचे वजन तसेच प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सुवर्ण भस्माच्या गोळ्या बाजारात उपलब्ध असतात। त्या वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात। गर्भावस्थेत शुद्ध सात्विक आहार सर्वश्रेष्ठ आहे। परंतु जे मांसाहार करतात त्यांनी अंडी आणि मांसाचा सार घ्यायला हरकत नाही, परंतु असा मांसाहार उष्ण पडणार नाही याची दक्षता घ्यावी। म्हणजेच अधिक प्रमाणात मसाले, तिखटपणा इत्यादी नसावा। शरीरात रुक्षता म्हणजे कोरडेपणा येणार नाही असे बघावे। म्हणजेच आहारामध्ये स्निग्ध गुण असणारे तेल, तूप, लोणी यांचा योग्य प्रमाणात वापर करावा। बाळाचे वजन वाढण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी ही देखील उत्तम असते। रोज 1 ते 2 या प्रमाणात केळी दुपारच्या वेळेला सेवन करावी। अशा प्रकारे योग्य आहार आणि मानसिक स्थिती उत्तम असेल तर सर्व गुणसंपन्न सुदृढ बालक जन्माला येईल। नमस्कार।